प्रेक्षक हो, आजकाल लहान मुलांच्या अपहरणांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत घाबरून न जाता स्वतः सावध राहणं जास्त गरजेचं आहे. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. सेल्फ डिफेन्स शिकवणे, पालकांव्यतिरिक्त इतर कोणाबरोबरही आपल्या मुलांना न पाठवणे, कोणीही खायला दिले तर न घेणे, ही खबरदारी घ्यायला आपल्या लहान मुलांना शिकवा. आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली स्वतःची आहे. चला, सजग नागरिक बनूया आणि अपहरणांच्या घटना टाळूया. चला, तुम्हाला गावी नेते खरं, पण काहीही लागलं तिकडे तरी मला कळवायचं. चला, आवरलं का? येस, झालं. चला. चला निघायचं. मिठू, या दोघींना घेऊन तू गावाला जातेस, तुझा हा निर्णय मला खूप आवडलाय. आणि ते पण स्पेशल गाडी करून. नाईस. तेजा ग, ह्या दोघींची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मला ह्या दोघींच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची, त्यामुळे जितकं लवकर शक्य ना तितकं ह्यांना गावी घेऊन जायचंय मला. बिंदास जातो. आणि इथली काळजी अजिबात करू नकोस. मी आणि श्वेता आम्ही बघून घेऊ सगळं. आणि वल्लरी पण काही दिवसात येतेच आहे, सो चिल. तेजा, मला खूप गिल्ट येतंय ग. गिल्ट कसलं? म्हणजे ह्या परिस्थितीत मी तुला सोडून चालले. म्हणजे श्वेता सगळं बाहेरून करते अगं, पण तू रोज मरणाच्या दारात जाते. पण मी डिरेक्टली तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. मी गावी चाललीये खरी, पण मनात तुझीच हुरहुर लागणार आहे आता. मिठू, मिठू, नीट ऐक. तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी कोण आहे, सांभाळून घेईन मी सगळं. आणि आपण कोण आहोत? वल्लरीच्या मैत्रिणी आहोत आपण. वल्लरीच्या अंगी असलेलं धाडस आणि निवेदिता मॅडमनी शिकवलेल्या ट्रिक्स, याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स बऱ्यापैकी वाढलाय. त्यामुळे माझी काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे, तू ह्यांची काळजी घे, आणि तुम्ही सगळे नीट गावाला जा आणि नीट राहा. येते मी. येस. लवकर येते. चला. तिच्या ताई, आम्ही तुला खरंच खूप मिस करू. खूप गोड आहेस ग. हो, खूप स्वीट आहेस तू. स्ट्रिक्ट वाटली होतीस आधी, पण नाही, तू खूप लाड केलेस आमचे. आम्हाला तुझी खूप आठवण येईल. हो, मला पण तुमच्या दोघींची खूप आठवण येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खूप शहाण्या, गोड आणि ब्रेव्ह मुली आहात. असंच राहायचं कायम. आता तिकडे जा, कसलीच काळजी करू नका, कसलंच टेन्शन घेऊ नका. मी तिकडे येते आणि तुम्हाला भेटते नंतर. बाय, टेक केअर. बाय. तेजा, येते. काळजी घे. बाय. हा. चला. अरे वा, किती छान रिलॅक्स्ड बसलायस. बरं वाटतंय तुला असं बघून. आज काम नाहीये का जास्त? नहीं नहीं, ऐसा नहीं है. काम है. ते 31st येतं ना आता, तो उसके 2-3 इवेंट्स हैं. साइट पे भी जाना है. पर मैं ना कुछ अलग सोच रहा था. अलग? एक मिनिट, तू तुझ्या क्लायंट्स ना घरी वगैरे आणणार आहेस का? ऐक ना प्लीज, मला खूप आवरावरी करायची. तेजा तेजा तेजा, कोणी क्लाइंट घरी येणार नहीं है. मैं ये सोच रहा था कि मैं अपने लवली वाइफ को लेके ऐसे रोमांटिक डिनर पे जाना चाहता हूँ. से कैंडल लाइट डिनर, मूवी नाइट, रोमांटिक इवनिंग. वाव. खूप छान प्लॅन आहे. आवडलं तुला? आवडला. एक काम कर, तू मला जागा आणि वेळ सांग, मग माझं ऑफिस सुटलं की मी डायरेक्ट तिकडे येते. एक मिनिट नाही, डायरेक्टली तिकडे
तेजा, मैं तुझे पिकअप करने वाला हूँ. तू पिकअप? अरे माझं ऑफिस अपोजिट डिरेक्शनला आहे, तुला उगाच वळसा पडेल म्हणून म्हणते. तू मला सांग कधी निघायचं आणि कुठे यायचं ते. मी येईन ना ऑफिस संपलं की. कॉफी घेऊन येते. हा तेजा, तेजा, काही वरसा वगैरे पडणार नाहीये. मैं तुझे पिकअप करने आ रहा हूँ, दॅट्स फायनल. नाही नको. म्हणजे मी ऑफिसमध्ये असेल ना तर, आणि जर तू लेट झालास तर मला उगाच तिकडे बसून राहावं लागेल ना रे. आणि किंवा माझं काम लेट पर्यंत चाललं, तू लवकर आलास. तेजा, तू क्यों बहाने बना रही है यार? मैंने कहा ना मैं पिकअप करने आऊंगा, तू मना क्यों कर रही है? ठीक है, अगर तू यही चाहती कि मैं ना आऊं तो मैं क्या ही कर सकता हूं. तुला तुझ्या मनासारखाच वागायचंय तर मला काहीतरी काम आहे, मैं आता हूं. हर्षित, हे बघ मला माहितीये मी आजकाल आधीसारखा तुला वेळ नाही देऊ शकत आहे, पण तेजा देख, हमारी शादी अभी हुई है, पर हम कितने सालों से एक साथ रह रहे हैं, लिव इन में रह रहे हैं. तू एवढ्या वर्षात माझ्याशी असं कधी नाही वागली. तू मला काही सांगत नाही, माझ्याशी काही शेअर करत नाही. तेजा यार, मैं तेरा हस्बंड हूं. तू मला काही सांगणार नाही, मला काही शेअर करणार नाही तर इट हर्ट्स यार. एक बार सोच, अगर तेरी जगह पे मैं होता और मैं ऐसे बिहेव करता तो तुझे कैसे लगता? तेजा, इट हर्ट्स. मतलब पता नहीं चलता कि मैं कुछ गलत. सॉरी, खरंच सॉरी. आणि आय प्रॉमिस मी तुला खूप वेळ देईन. माझा सगळा वेळ तुझा. तू म्हणशील तिथे आणि तेव्हा यायला तयार आहे मी. तू फक्त सांग. ताई, चाय. ताई, जेवणाला काय करायचं आज? आज मला मोदक खायची इच्छा झाली आहे. जेवणात आज गरम गरम भात, तूप आणि वाफाळते उकडीचे मोदक. आणि हो, मोदकाच्या सारणात वेलची आणि जायफळ जरा बेताचं घाल. मोदक? काय झालं, गप्प का झालीस? नाही जमणार? नाही ताई, येतील ना मोदक. करते. हा करते. माझ्या समोर वावरणारी शेवंता खरी की काल हॉटेलमध्ये दिसलेली कॉर्पोरेट जगतात वावरणारी तरुणी खरी, याचा तपास आता लगेच लागेल. एक वेळेस शेवंताला मोदक जमतील, पण हॉटेलमधल्या त्या मुलीला मोदक जमणं अजिबात शक्य नाही. मला इकडे मंजुषाने मोदक बनवायला सांगितले. अरे यार, म्हणजे पुरणपोळी करताना वाट लागली होती. मोदक कुठनं बनवू? ग्रुपला मेसेज. तेजाचा मेसेज. मंजुषाने मला मोदक बनवायला सांगितलेत. इथे पुरणपोळी बनवताना वांदे झालेत. आता मोदक कसे बनवू? अरे बापरे. तेजा, काळजी करू नकोस, आम्ही तुला रेसिपीची व्हॉइस नोट पाठवतोय. तेजा, एक मोठं पातेलं घे आणि त्यात 1 पेला तांदळाच्या पिठाला 1 पेला पाणी या प्रमाणात पाणी घे. नाही त्याच्यातही 1 पेला नाही, 1.25 पेला पाणी घाला. नाही वल्लरी, अगं एवढं पाणी घेतलंस तर उकड चिकट होईल ना. तेल टाक त्याच्यात. तेल नाही ग, तूप घाल, तूप.
आणि मिठाई घाल, चिमूट भरा. तेजाताई, आता एक कढई घ्या, त्यामध्ये तूप टाका. मग किसलेलं खोबरं टाका, ते छान परतवून घ्या. त्याच्यावर किसलेलं गूळ घाला, त्याच्यावर झाकण ठेवा आणि छान शिजवून घ्या. मग आपलं सारण तयार होईल. ओके. हाँ तेजा, मैं तैयार हो गया हूँ और निकल ही रहा हूँ. तू आ रही ना मुझसे मिलने के लिए? हो हो हर्षित, मी येते, मी येईन, पोचेन वेळेत, डोंट वरी. वा वा वा, काय छान सुगंध दरवळतोय उकडीच्या मोदकाचा. शेवंता, मी न खाताच सांगू शकते, मोदक अप्रतिम झालेत. म्हणूनच मी तुला की नाही अन्नपूर्णा म्हणते. मी जे काही करायला सांगते ते तू उत्तमच बनवतेस. काय हा, तुम्ही कॅमेरा बसवलो? तुमका काय वाटतंय मी चोर आहे? ताई, मान्य आहे मी गरीब आहे, पण चोरी नाही केली मी कधी. माझ्यावर पाळत ठेवायची होती म्हणून तुम्ही कॅमेरा बसवलात. असं असतात ना तर मका या घरात हैसर थांबायचंच नाही. शेवंता शेवंता, ताई, मका काय बी ऐकायचं नाही. खरंच सांगते, माफ करा. मला नाही जमणार इथे काम करायला. हा शेवंता, असं नको ना बोलूस, नको जाऊस तू. चुकलं माझं, मला क्षमा कर. आणि मी यापुढे घरात कुठेही कॅमेरा लावणार नाही. मला एक सांग ना, ही कोण आहे? तेजस्वी विचारे, तुझ्यासारखीच दिसते. तूच आहेस का ही? ही काय सापडली तुमका? त्याका लाज वाटता ना माझी? ताई, ही माझी जुळी बहीण. हा, मका सांगत आहे, मी अर्धा तास आधी जन्म घेतलंय, त्यात माझी काही चूक हा नाही ना? पण ताई, मी अगदी समजूतदारपणे काबाड कष्ट करून संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतलंय. आणि ही महाराणी सारखी बसून असायची? माझ्यामुळे हिचा अभ्यास पूर्ण केला ताई हिने, मोठी साहेबीण झाली. आणि आता त्याका माझीच लाज वाटता, मी अशी सगळी कामं करते म्हणून. छे, मका नाही पटत. अगं, सख्खी बहीण आहे ना तुझी, मग अशी का वागते तुझ्या बरोबर? एक काम कर, तू तिला इथे बोलव, मी समजावते तिला. ताई, अहो ती खूप कटकट करेल ताई. ती कामात असेल ना, नाही यायची ती. हो, तू फोन तर कर तिला, प्रयत्न कर. हॅलो. ओरडू नको लगेच. आमच्या मंजुषा ताई आहेत ना, त्यांका तुला भेटायचंय. ये लवकर इकडे. हो हो, माहितीये कामातच, पण ताई ये.
मी बोलते ते. ठेवल्याने आत्ता बोलत होती, लगेच ठेवल्याने. अशीच आहे ती. हरकत नाही, येऊ दे तिला. चांगलं खडसावते. चांगलं खडसावा, चांगलं समजूत घाला तिची. मी येत आहे. हा चला. तू थांब. ती येईपर्यंत, ती आली की आपण समोरासमोर बोलू. तेजा नहीं आली अजून. तिचा फोन लागत नाहीये. श्वेता तो ये सब क्या चल रहा है? तेजा कहाँ पे है? वो कहाँ जाती है, क्या करती है, मुझे कुछ नहीं पता. वो मुझसे कुछ छुपा रही है. आज इतने दिनों बाद हमने एक अच्छा सा प्लान तय किया था. हम एक रोमांटिक डेट पे जाने वाले थे, पर मोहतरमा मेरे फोन ही नहीं उठा रही. ना कॉल बैक करी, ना मैसेजेस देख रही है. पूरा प्लान फ्लॉप हो चुका है. अरे हर्षित, ती ऑफिस मध्ये असेल, बिझी असेल, काम आलं असेल जास्तीचं. नहीं, वो ऑफिस पे नहीं है. मी ऑफिस वरती बघून आलो. पिछले 8 दिन से वो ऑफिस गई नहीं है. चल क्या रहा है? हर्षित, हे बघ, मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण जे काय चाललंय ते सगळं तुला लवकरात लवकर कळेल. आत्ता चिडू नकोस प्लीज. रिलॅक्स. आत्ता शांत राहा. शेवंता, कुठे आहे तुझी बहीण? दुपारी फोन केला होता, संध्याकाळ झाली, अजून कशी आली नाही? ताई, मी सांगितलं होतं ना, ती तशीच आहे. हो, कटकटी एक नंबरची. अहो, ती ऐकत नाही कोणाचं. जाऊ दे ना ताई, कशाला उगाच. आली वाटतं तुझी बहीण. वल्लरी, मंजुषा मॅडम, कशा आहात तुम्ही? मी छान. ॲक्च्युली काय 1-2 कामं होती या एरियामध्ये, मग मला आठवलं की तुम्ही इथेच राहता. म्हटलं चला तुम्हाला जाऊन भेटूयात. नाही म्हणजे सॉरी, तुम्हाला न विचारता मी आले, पण काही प्रॉब्लेम नाही ना? अगं काहीच हरकत नाही. अरे शेवंताताई, तुम्ही इथे इथे कशा काय आणि कशात तुम्ही? वल्लरी, तू ओळखतेस हिला? कसं काय? हो. अहो मंजुषाताई, असं काय करताय? तुम्ही माझ्या घरी आला होतात, आठवतंय, मीनाक्षीच्या कार्यक्रमासाठी? तेव्हा तिथे माझ्या 4 मैत्रिणी सुद्धा होत्या. त्यातली माझी एक मैत्रीण तेजाताई, तेजस्वी विचारे, त्यांच्या या बहीण, ऍक्च्युली खरं सांगायचं तर जुळ्या बहिणी आहेत दोघी. हो, हे मला आत्ताच कळलं. खरं तर शेवंताने दुपारीच तिला फोन केला होता इकडे ये म्हणून. अजून आली नाहीये. हो का? नाही, ॲक्च्युली खरं सांगू का तुम्हाला मंजुषा मॅडम, आमच्या ज्या तेजाताई आहेत ना, त्या मनाने खूप चांगल्या आहेत. पण त्यांच्या फॅमिलीशी त्यांचं तेवढं पटत नाही. म्हणजे त्यांचे इतके श्रीमंत नाही आहेत, त्यांच्या इतके शिकलेले नाही आहेत ना, म्हणून त्या गोष्टीचा खूप त्रास होतो त्यांना. कॉम्प्लेक्सच आहे म्हणा ना. आणि त्याशिवाय शेवंताताईंसाठी ना खूप जास्त राग आहे त्यांच्या मनामध्ये, कारण दोघी दिसायला सारख्या आहेत ना. दिसायला सारख्या आहेत पण गुण एकही जुळत नाही दोघींचे. त्यामुळे जरा वाद आहेत आपापसात, बाकी काही नाही.
पण हरकत नाही, मी बोलवते तेजाताईंना इथे. मी फोन करते आणि बोलवून घेते. शेवंताताई, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, आलेच. हॅलो तेजाताई, कुठे आहात तुम्ही? मंजुषा मॅडमने तुम्हाला इथे बोलवून घेतलं होतं ना शेवंताताईंशी बोलायला म्हणून. मग का नाही आलात तुम्ही? हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे निघून या प्लीज. थँक्यू. येत आहेत त्या, तेजाताई येत आहेत. तुम्ही नका काळजी करू. शेवंताताई, डोंट वरी. अगं उचल. हो, उचला ना फोन, उचला ना. बोला. काय गो, काय तडमडलंस? अजून घरचो पत्तो नाही? नुसतं काम हा म्हणून पळतस. ती बाई श्रीमंत म्हणून तिच्याकडेच राहतोस का काय? प्रेक्षक हो, सध्या आपल्या आजूबाजूचं वातावरण काहीसं भीतीचं झालेलं आहे. कारण सतत आपल्या कानावर येणाऱ्या लहान मुलांच्या अपहरणाच्या बातम्या, या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना एकत्र आणि धीराने तोंड द्यायचे. काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील आणि रोजच्या आयुष्यात त्याचं पालन करावं लागेल. पालकांनी आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी, शाळेत, क्लासला जाताना, मॉलमध्ये कुठेही एकटं सोडू नये. आपली मुलं सोशल मीडियाचा किती आणि कसा वापर करतायत याकडे बारकाईने लक्ष द्यावं. त्यांच्या बॅग्समध्ये शक्य असल्यास ट्रॅकिंग डिव्हाइस लावावं. आणि मुलांनी देखील आपल्या पालकांना न सांगता कुठेही एकटं जाऊ नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जाणं आणि त्यांनी दिलेले खाद्यपदार्थ खाणं टाळावं. नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी देखील मदत करणं गरजेचं आहे. कोणी मूल रस्त्यात एखाद्या व्यक्तीसोबत दिसलं आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा संशय आला तर कृपया पोलिसांना कळवा. शेजारचे मूल एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत दिसले तर त्या अनोळखी व्यक्तीला हटकावं. चला मग या परिस्थितीचा एकत्र सामना करूया. जागरूक नागरिक बनूया आणि अपहरणाच्या घटना टाळूया. उचला ना फोन. बोला. काय गो, काय तडमडलंस? अजून घरचो पत्तो नाही? नुसतं काम म्हणून पळतस. ती बाई श्रीमंत म्हणून तिच्याकडेच राहतोस का काय? एक काम कर, तू तिच्याकडेच राह, मी दुसरी सून बघतोय. पाहिलत ना? हा, पाहिलत ना? अशी हा माझी सासू. अहो, जरा म्हणून नजरे आड होऊ देत नाही मका. ताई ऐका ना, मका जाऊ दे, नाही तर ती ना माझ्या घोवाक सांगेल आणि रात्री तो दारू पिऊन परत मला मारेल. ताई प्लीज, मी पाय पडते, मका जाऊ द्या. खरंच मका जाऊ द्या. येते मी. नाही ताई, उद्या येते. बिचाऱ्या शेवंताताई. काय अगं, हिच्या घरची माणसं भीषण आहेत सगळी. नवरा दारुडा, सासू ही अशी आणि बहीण दुपारी बोलवले अजून आली नाहीये. बघा ना, मी तेच तर सांगते ना तुम्हाला. म्हणजे तेजाताई माझ्या मैत्रीण आहेत, मी असं बोलायला नको, पण तरी सुद्धा सांगू का, खूप हट्टी आहेत त्या. कोणाचं म्हणून ऐकत नाहीत. म्हणजे फॅमिलीशी नाही जुळत तर नाहीच जुळत. तर काय करणार? तुम्ही पाहिलंत ना, शेवंताताई आपल्या किती समजूतदार आहेत. पण आमच्या तेजाताई तेवढ्याच हट्टी, कोणाचं ऐकणार नाहीत, पण मनाने चांगल्या आहेत. तरी सुद्धा शेवंताताईंनी एवढं केलंय त्यांच्यासाठी, समजूनच घेत नाही. अंडरस्टँडिंग थोडी कमी पडते त्यांच्यामध्ये, बाकी काही नाही. तेजाताई मनाने चांगल्या आहेत, पण हट्टी खूप आहेत. कळत आहे ना तुम्हाला? वा वल्लरी, मस्त. मैत्रीण माझी आहेस आणि त्या शेवंताची बाजू घेतेस तू. आणि ह्या बाई, अच्छा ही बाई इथे काय कर? एक मिनिट, याच त्या मंजुषाताई आहेत का? ओ गॉड वल्लरी, ही तीच बाई आहे जिने माझा अपमान केला होता कॅफेमध्ये. मला मोलकरण म्हणाली होती.
कळलं ना? कळतंय ना तुला? त्या शेवंतामुळे मला किती आणि काय काय सहन करावं लागतंय, किती भोगावं लागतंय ते. एकतर शिकली नाही, तशीच राहिली अडाणी, आणि मग काय लोकांच्या घरची कामं करत फिरतीये. माझ्यासारखं नाहीये तिचं. मी बघा शिकले, व्यवस्थित मोठी झाले, एका चांगल्या IT कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे आज. पण काय सहन करावं लागतंय तर हे. आय मीन तिला माझी बहीण म्हणून ओळख करून द्यायला पण मला अशी लाज वाटते. आय जस्ट डोंट लाईक हर यार. असं का बोलतेस तिच्याबद्दल? अगं ती मेहनत करतेय. मग मेहनत करते मग, आणि मुळात तुम्ही का तिची बाजू घेताय? तुम्हाला तेच येतं का फक्त? हा, लोकांचा अपमान करायचा, चुरू बोलायचं, तुम्हाला एवढंच येतं? ओ गॉड, दिस इज ऑल पॉइंटलेस. हे केवढं पॉइंटलेस आणि डिस्गस्टिंग आहे वल्लरी. मला तू इथे का बोलवलंय? बस 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 नाही बाईचं तोंड नाही बघायचं. बस झालं त्याच्यातही. काय चाललंय तुमचं? मंजुषा मॅडमने तुम्हाला इथे समजवण्यासाठी बोलवलं होतं, पण तुम्ही उलट त्यांनाच बोलताय. मंजुषा मॅडम, मी माफी मागते तुमची त्यांच्या वतीने. प्लीज तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मी तुम्हाला म्हणाले ना, आमच्या तेजाताई हट्टी आहेत, शेवंताताई जरा समजूतदार आहेत, तसंच आहे. त्यामुळे प्लीज प्लीज डोंट माइंड. मी आता त्यांना ताबडतोब इथून घेऊन जाते. उगाच चिडचिड नको, तमाशे नको, तुमचा अजून अपमान नको. सॉरी, येते. चला निघूया आपण. चला. वल्लरी, तू एक नंबर काम केलंस आयत्या वेळेला तिथे येऊन. अगं खरंच, म्हणजे मला तेव्हा सुचतच नव्हतं. मला असं वाटत होतं की मी आता पकडली जातेय, कारण ती बया हट्टाला पेटली होती अगं, की तुला आणि तुझ्या बहिणीला एकत्र समोर बघायचंय म्हणून. कसं मी करणार होते माहित नाही, पण मला लास्ट मोमेंटला हे पण वाटलं की निवेदिता मॅडम की जय असं म्हणून 2 ठोसे लागावेत तिला. पण कंट्रोल केला स्वतःवर, आणि तेवढ्यात तू आलीस तिकडे मला वाचवायला. थँक्यू यार, थँक्यू सो मच. किती थँक्यू. नो, यू आर एन एंजल. सिरियसली. खरंच. पण वल्लरी, तू एकटीच कशी काय आलीस? मनोज कुठे आहे? आणि तुमच्या ट्रीटमेंटचं सगळं व्यवस्थित झालं ना? त्याचं काय स्टेटस? हो, सगळं नीट झालंय. फक्त ह्यांच्या ट्रीटमेंटसाठी अजून 2-3 दिवस लागणार आहेत, तर त्यांना तिथे थांबावं लागलं. माझी चुळबुळ सुरू होती म्हणून तेच म्हणाले की तू जा पुढे. 2चे 3 दिवस झाले तर उगाच तुझी कामं राहायला नको, म्हणून मग मी निघून आले. आणि प्रवासात एकटीच होते ना मी, म्हणून आपल्या ग्रुपवर सतत लक्ष होतं माझं. पण मला कळत नाही वल्लरी, बरोबर त्याच वेळेला नेमकी मला गरज होती तेव्हाच तू तिथे कशी काय पोचलीस? कसं आहे तेजाताई, तुम्ही मंजुषाकडे काम करताय म्हटल्यावर सतत तुम्ही डेंजरमध्ये आहात ह्याची कल्पना होतीच मला. आणि त्यात श्वेताताई आणि मिठूताईंनी मला सांगितलं की मंजुषाने तुम्हाला कॅफेमध्ये पाहिलंय. मग काय, मग मला असं वाटलं की आता आपण निघायलाच हवं, कारण तुमची सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे. पण थँक्स, खरंच इतक्या परफेक्ट टायमिंगला आलीस ना तू. माझी तंतरली होती खरंच, पण तुला बघितलं आणि असा धीर आला, म्हणजे असं वाटलं की आता बडा खिलाडी आ गया, आता आपण बॅकफुटला गेलो तरी हरकत नाही. आणि श्वेता, तुला पण खूप खूप थँक्स. त्या वेळेला सासू म्हणून मला फोन केलास ना, म्हणून तिकडनं सटकता आलं मला. हो, तेव्हाच तर मी पटकन तेजा म्हणून येऊ शकले परत. आणि त्या बाईला विश्वास बसला की तेजा आणि शेवंता 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. अगदी खरं बोललात. नाही पण तेजा, हे सगळं ठीक आहे, पण तुझी अजून एक खरी लढाई बाकी आहे. हर्षित खूप भडकलाय तुझ्यावर. आता तू कशी समजूत काढणार आहेस त्याची तुझं तू प्लॅन कर बाबा. ओ गॉड, नो. आमचा प्लॅन होता आज. खरंच खूप चिडलात का हर्षित दादा? खूप चिडलाय, खूप. हर्षित, ऐक ना, कुठे चाललायस तू? दूर खड़ी रह.
मुझे सवाल पूछने से पहले मेरे सवालों के जवाब दे तेजा। ये क्या चल रहा है तेजा? तुझे अंदाजा है मैं कितनी देर से राह देख रहा हूं तेरी? भला तुझे क्यों अंदाजा होगा? तू तो सिर्फ अपने बारे में सोचती है ना? तुला माझ्यापासून गोष्टी लपवायच्या आहेत ना? अगर ऐसा ही चलेगा तो ठीक है, इस घर में सिर्फ तू रहेगी। मैं ये घर छोड़ के जा रहा हूँ। नाही 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 नाही, ऐक ना हर्षित. अरे मी सांगते काय झालं. मी ऑफिसमध्ये होते ना, तर एक एक्स्ट्रा प्रोजेक्ट आला आणि मग मला थांबावं लागलं. झूठ पे झूठ बोली जा रही है तू तेजा. मला ना हे सहन नाही होते. तुला मला खरं सांगायचं नाही ना, पण काय खरं आहे ते मला माहिती आहे. तू ऑफिसला गेली नव्हती कारण मी ऑफिसवरती जाऊन बघितलं, तू वहां पे थी नहीं. ठीक है, तुला माझ्यापासून गोष्टी लपवायच्या आहेत ना, तो फिर चर्चा करके क्या फायदा है? मैं जा रहा हूं. हर्षित थांब ना प्लीज. नको हर्षित, नको. ऐक हर्षित प्लीज थांब. प्लीज थांब. मी सांगते सगळं तुला. प्लीज सांग. सुरुवात अशी झाली होती की ती जी लहान मुलगी आली होती, आणि मंजुषाच्या घरी स्वयंपाक बनवायला जायचं म्हणून प्रेरणा रेडी झाली होती. पण तिची अवस्था बघतोयस ना तू काय. तिला नाही जमलं. मग आता उरलं कोण? मी. म्हणून मग मला जावं लागलं. हे घर, ऑफिस, तिच्याकडे करायचं काम, हे सगळ्या गोष्टी मला नाही हँडल करता येत, एकत्र नाही मॅनेज करता आल्या. म्हणून हे सगळं होत होतं. तेजा, क्या बात कर रही हो? कहां से आई इतनी हिम्मत? हे कसं केलं तुम्ही सगळ्यांनी? नहीं तेजा देख, ये हम छोड़ देते हैं. बहुत रिस्की है. देख, तू तो अभी कह रही थी कि वो औरत बहुत डेंजरस है, तो फिर वापस उसके पास क्यों जा रही है? ये सोडून दे. हे बघ तेजा, तुम्हारी जान को बहुत खतरा हो सकता है. मैं अपनी बीवी की जान खतरे में नहीं डाल सकता. हर्षित, कसं बोलू शकतो रे तू? त्या मुलींना त्या अवस्थेत पाहिलं असतंस ना तू, तर कदाचित नसतं बोललास. ती मंजुषा, आम्ही बघितलंय त्या मुलींचं तिने काय केलंय. आणि या झाल्या काही मुली. अशा अजून किती मुली असतील ज्यांचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त केलं असेल त्या नीच बाईने. किती गरीब मुलींच्या आयुष्याची वाट लावली असेल. मी पण अनाथच आहे रे. माझ्या नशिबाने आई बाबा वेळेवर आले आणि माझं आयुष्य सावरलं. पण त्या मुलींच्या नशिबात नाहीये हे सगळं. मग त्यांना वाचवायला हवं ना आपण नाही करणार तर कोण करणार? शांत हो जा. शांत हो जा. तेजा यार, तू कितनी नेक इंसान है, अच्छी इंसान है, दूसरों के बारे में सोचती है. और मैं यहां तुझे रोकने की कोशिश कर रहा था. बेवकूफ हूं मैं. तेजा, आई एम प्राउड ऑफ यू. तू जो करना चाहती वो कर. मैं तेरे साथ हूं. जा. थँक्स. तुला काय गरज होती त्याला सगळं सांगायची? आपलं ठरलं होतं ना कोणाला काहीच सांगायचं नाही. मग मिठू, अगं असं काय करतेस तू? हे बघ, तू नको बोलूस काय. त्याच्या प्रॉमिस पाळायला शिक. नाही सांगायचं म्हणजे नाही सांगायचं. एक मिनिट मिठू, ते जरा शांत व्हा. त्या काय म्हणतायत आपल्याला ते ऐकून तरी घ्या एकदा. बोला त्याच्यात. मिठू, अगं मी नव्हतेच सांगणार, पण हर्षित आणि मी सतत भांडत होतो. त्याला संशय येत होता सतत. आणि या मिशनमुळे मी माझं नातं नाहीच टेकला लागू देणार. कळतंय का तुला याची ग्रॅव्हिटी काय आहे ते? कळतंय का? मी प्रॉमिस करतो की या मिशन बद्दल बाहेर कोणाला काही सांगणार नाही.
हर्षद दादा, वल्लरीताई, मिठू, तेजा, मला माहिती आहे मिशन किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याबद्दल जर बाहेर कोणाला काही समजलं तर ते खूप डेंजरस होईल आणि मिशन पण खतऱ्यामध्ये येऊ शकतं. मैं अजित, मनोज या फिर कैलाश को कुछ नहीं बताऊंगा, आई प्रॉमिस. हे बघा हर्षद दादा, वल्लरीताई, मैं ये कहने की कोशिश कर रहा हूँ कि आप लोगों को अगर मेरी ज़रूरत पड़े तो मैं हूँ. मी तुमच्या मदतीसाठी येणार. आप लोगों की सेफ्टी मेरी भी जिम्मेदारी है. हे बघ हर्षित, हे सगळं मान्य आहे, पण निवेदिता मॅमकडून ना आम्ही सेल्फ डिफेन्सच्या ट्रिक शिकलोय. सो चिल, आम्ही काळजी घेऊ शकतो आमची. मिठू, हाँ मैं जानता हूँ, फिर भी आप लोगों को अगर मेरी ज़रूरत पड़े तो मैं आ जाऊंगा. कसं आहे ना मिठू, की या मिशनबद्दल मला काही माहिती नाही आहे, पण म्हणून जर तेजा कुठल्या प्रॉब्लेममध्ये असणार आणि तिने जर मला मेसेज नाही केला आणि तिला काही झालं तर मला ते नाही चालणार. म्हणूनच मी म्हणतोय की मैं आप लोगों के साथ हूँ. आपको जब भी जरूरत पड़े बस मुझे बुला लेना. हर्षद दादा बरोबर बोलतात. नाही, आपण पूर्ण खबरदारी घेऊन हे मिशन हाती घेतलंय, पण युक्ती जितकी श्रेष्ठ असते तितकीच शक्ती सुद्धा महत्वाची असते. त्यामुळे हर्षद दादा आपल्यासोबत या मिशन मध्ये असतील तर उलट आपल्यालाच त्यांची मदत होईल. थँक्यू. मला असं वाटतंय लवकरच तुझी गरज लागणार आहे आम्हाला. मिठूताई, एक बरं केलं की तुम्ही हेतश्री आणि गार्गीला तुमच्या गावी सोडून आलात. आता या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांचं टेन्शन नाही राहणार. पण काही झालं तरी आता आपल्याला प्रत्येक पाऊल पटापट उचलायलाच हवं. वल्लरी, आपल्याला हे सगळं करता यावं आणि त्यावेळी मंजुषाकडून ह्या दोघींना धोका नको, म्हणूनच मी हा डिसिजन घेतला आहे. खरंच गुड डिसिजन. वल्लरी, अगं ही हलकट बाई इथे काय करते? मिठूताई, तेजाताई, चला. वल्लरी, चल मी निघते. आओ, कुठे निघताय? कुठे हात वा पहिले. मंजुषा आली आहे, चल. काय इथे आले? हो, चला आत, चला पहिले लपा. आता काय करायचं? तुम्ही सात दार उघडा, मी इथे बघते. मंजुषा ताई, तुम्ही? मिठू, तू इथे आहेस? कशी आहेस बाळा? मी बरी आहे. या ना प्लीज, बसा ना. हो. आता जीवात जीव आला माझ्या तुला इथे बघितल्यानंतर. का येत नव्हतीस तू आश्रमात? मला किती काळजी वाटत होती माहितीये तुझी. काय झालं, तब्येत बरी नाहीये का किंवा काही समस्या आहे का? नाही ताई, अहो आमची एक मैत्रीण आहे ना, ती प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे अशा अवस्थेत तिला थोडंफार कसं तरी होत असतं. त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी मी इथे आहे. मंजुषा मॅडम, तुम्हाला काही चहा कॉफी काय देऊ? नाही नको, धन्यवाद. तुम्ही इथे अशा अचानक आलात, काही काम होतं का तुमचं? हो, अगदी बरोबर ओळखलंस तू. 2-3 कामं होती. सगळ्यात पहिलं काम म्हणजे मला मिठूची काळजी वाटत होती म्हणून तिची चौकशी करायला आले होते. आणि दुसरं काम महत्त्वाचं म्हणजे माझ्या आश्रमातल्या 2 मुली, त्यांच्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल चौकशी करायला आले होते. काय झालं?
शोध लागला का हे नीच कृत्य कोणी केलंय ते? काही तपास लागला? नाही, अजून तरी नाही लागलाय, पण लवकरच लागेल. वचन दिलं ना मी तुम्हाला, त्या गुन्हेगाराला शिक्षा होणारच. हो. हा, आणखीन एक काम असं होतं की तेजस्वी, शेवंताची बहीण, खरं तर सख्या बहिणी आहेत त्या, पण काल माझ्या घरी जो काही प्रकार घडला ते फारच वाईट होतं. म्हणूनच मी ठरवलं की जरा तेजस्वी बरोबर बोलते, 4 शब्द समजावून सांगते. तुम्ही जरा तिला इथे बोलवू शकता का आत्ता? वल्लरी, चल मी निघते. ही बाई इथे काय करतेय? कोणी बोलवलं ह्यांना इथे? काय हो, कोणी इन्व्हाइट केलं तुम्हाला? मला अजिबात चालणार नाही या इथे. प्लीज आत्ताच्या आत्ता इकडनं चालते वा, गेट आउट. तेजस्वी, मला जरा शेवंताबद्दलच बोलायचंय तुझ्याशी, पण एकदा ऐकून घे. जुळी बहीण आहे तुझी, रक्ताचं नातं आहे तुमचं. असं नको ग वागूस तिच्याशी. इतकं तुच्छ लेखू नकोस तिला. जरा प्रेमाने वाग, नीट वाग. घरच्या परिस्थितीमुळे तिला शिक्षण घेता आलं नाही, पण ती खूप हुशार आहे. हुशार आहे, लाघवी आहे, खूप गोड मुलगी आहे. मला खूप आवडते. हो का? इफ यू आर सो कन्सर्न्ड अबाउट हर, देन यू टेक केअर ऑफ हर. आय डोंट केअर अबाउट हर, ओके? त्यामुळे मला इथे ज्ञान पाजळायची गरज नाहीये. आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही मला का शहाणपणा शिकवताय? मी तुम्हाला विचारलं होतं का की मला येऊन सांगा की मी तिच्याशी कसं वागू म्हणून? नाही ना? मग का आलाय तिथे? प्लीज गेट आउट. घ्या घ्या. यांनी नाव काढलं आणि लगेच फोन. नको त्या लोकांना 100 वर्ष आयुष्य आहे. तेजा, तुझे काय करत असतं काय माका कळत नाही असं वाटलं तुका? काय गो, माझ्या मंजुषा ताईंका काय वाटेल ते बोलतस, अपमान करतस त्यांचा? लाज शरम आहे का विकलीच ती पण? ए शेवंता, तू मला शिकवू नकोस. हा, नाही नाही, तू बघ. हा, तूच बघ. बुक शिकलीस म्हणजे काय शहाणी झालीस असं वाटतं काय गो तुका? ए बाय, बघा, वल्लरीने सगळं सांगलान मका. तू ताईंका काय काय बोललीस ता. परत जर असं वागशील ना तर रवळनाथाची शपथ घेऊन सांगताय तुका, तुझो माझो संबंध संपलो. तू माका वेलीस आणि मी तुका असं समज, कळा? मी एक वेळ तुका सोडीन, पण मंजुषा ताईंका सोडायचंय नाही, कळलं तुका? ठेव आता फोन. हे बघ तू ठेवला. झालं तुमच्या मनासारखं? थँक्स. तेजस्वी, मला क्षमा कर. माझ्यामुळे तुम्हा बहिणींमध्ये भांडण झालं. मी समजवते शेवंताला, समजावते की असा टोकाचा निर्णय घेणं योग्य नाही. आता येते मी. तेजा ताई, रिलॅक्स. तेजा, हे तू काय केलंस? नाही म्हणजे तो आवाज, तुम्ही आधी शेवंताच्या रूपात होता, अचानक तुम्ही तुमच्या ओरिजिनल रूपात आला. कसं केलं तुम्ही हे सगळं मॅनेज? नाही, तो आवाज काय रेकॉर्ड करून ठेवला होता का तुम्ही? पण एक मिनिट, तुम्ही बोलत होता तेव्हा ती बाई पॉज घेत होती. काय केलंय नेमकं तुम्ही? सांगते. ओ गॉड, काय झालं सांगते.
सो जेव्हा तुम्ही मला सांगितलं की ती इकडेच येते वरती, तेव्हा मी लगेच आतमध्ये गेले, चेंज केलं आणि आपली दुसरी शेवंता आहे ना, फेक शेवंता, तिला फोन लावला, तिची मदत घेतली. अगं प्रेरणा, तिला सांगितलं 5 मिनिटांनी, बरोबर 5 मिनिटांनी तुम्हाला कॉल कर आणि शेवंता म्हणून माझ्याशी बोल. आणि तिने परफेक्टली केलाय तिचा जॉब. हे तेजा, अशी सहजासहजी नाही फसणार मंजुषा आपल्या प्लॅन मध्ये. ती आता घरी जाईल आणि पहिली खात्री करेल की शेवंता तिकडे आहे की नाही. एक काम करते, मी आता लगेच जाते आणि तिच्याकडे ना आश्रमात जाण्यासाठी लिफ्ट मागते, म्हणजे तेवढाच वेळ जाईल ना. हे बघा, तोपर्यंत तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून मंजुषाला ही खात्री पटली पाहिजे की तेजा आणि शेवंता या जुळ्या बहिणी आहेत. ओके, हो चालेल. ए कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? तू कोण आहे? माझ्या घरी आईसर आली तू. कोण आहे तू? काय करते इथे? माझ्या घरात उभा राहून मलाच प्रश्न विचारतोयस? पैसे दे, पैसे पाहिजे मला. अरे ताई, ताई मका माफ करा, यो माझा घो असा. काय करतोस तू सर? हा, आणि कामावर नाही गेला? पैसे दे, माका दारू प्यायची आहे. पैसे दे. शिरा पडली तुझ्या तोंडात. कुठून आणू पैसे प्रत्येक वेळी? हा, फुटसूट पैसे मागतात. तू चालतो पहिला इकडनं, तोंड काळा कर, चल. काय बोलली मला? तोंड काळा कर म्हणली. एक डोके टाकीन तुझ्या. काय करतोयस? ठेव आधी, ठेव. पैसे हवेत? हा. हे घे पैसे आणि चालता हो आताच्या आता. या पुढे शेवंताला त्रास दिलास ना तर खबरदार. सोन्यासारखी बायको आहे, सोन्यासारखा संसार आहे. हा, या दारूपायी वाया घालवतोयस. परत दारू प्यायलास आणि शेवंताला त्रास दिलास ना तर याद राख. पाया पडतो तुमच्या. दारू सोडली आज, फक्त पितो शेवटची, मग सोडली. चल निघ. ए तू घरी ये, तुला रागवतो मग. काय भयंकर माणूस आहे, काय भीषण आहे हा. आणि हा आत आला कसा? ताई तो ना असंच करतो. म्हणजे मी जिथे जिथे काम करते ना, तिथे तिथे येतो मका शोधत आणि तमाशे करतो. ताई, ताई मका माफ करा, त्याने हैसर येऊन तमाशा केला तो. पण ताई तुम्ही कित्येक त्याला पैसे दिलत. आता तो जाईल, दारू पिईल, टाईट होईल आणि मग परत मारेल रात्री. शेवंता, शेवंता तू का त्रास सहन करतेस सगळा? मुळात त्याचा मार खाऊन का संसार करतेस त्याच्या बरोबर? मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मी तुझ्यासाठी एक चांगली नोकरी बघते परदेशात. नाही म्हणजे तू इथे मेहनत करतेच आहेस की तिथे मेहनत कर. तिथे तुला डॉलरमध्ये पैसे मिळतील. इतका पैसा कमावशील ना की एकाच पगारात 3 रिक्षा विकत घेऊ शकतेस. म्हणजे बघ, नीट विचार कर. जायला तयार आहेस का तू? तू तयार असशील तर मी व्यवस्था करते. ताई, ताई, मी तुमचे कसे आभार मानू? तुम्ही सांगाल ना तिकडे जायला मी तयार आहे ताई. फक्त या नालायक माणसापासून मग वाचवा. शेवंता, मी शब्द देते तुला, तुला तुझ्या योग्य ठिकाणी पोचवेन. स्वतःला खूप हुशार समजते ना ही बाई, पण आज एकाच दिवसात 2-2 वेळा हातोहात फसवलंय आपण तिला आणि साधं लक्षातही नाही आलंय तिच्या. बघ ना, तेजा आणि शेवंता वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, ह्याच्यावर विश्वास बसला तिचा. खरं सांगू का, मला ना हर्षितची ऍक्टिंग बघून खरंच खूप हसायला येत होतं. म्हणजे पण छान केलीस ऍक्टिंग तू, मला आवडली. क्लॅप्स फॉर यू. यार वो भाषा, बोलना इतना मुश्किल था, मैं क्या बताऊं यार आपको. पण एक सांगू का, तुझी ऍक्टिंग बघून तिने मला परदेशात नोकरीची संधी देण्याचं प्रॉमिस केलंय. काय?
कळलं का नक्की तुम्हाला? परदेशात नोकरी. तेजा, क्या बात कर रही है? वो तुझे नौकरी के लिए परदेश भेजना चाहती. हे बघ, मला हे काय बरोबर वाटत नाही. उसके इरादे कुछ ठीक नहीं लग रहे. तू समझ रही है? मी तुला नाही जाऊ देऊ शकत. काही काही गडबड झाली तर मतलब मैं तू पॅनिक का होतोयस? हे बघ, ती बाई मला काहीही करू शकणार नाहीये, कळलं? डोंट वरी. आणि हर्षित, ती गेली तर उलट बरं होईल ना आपल्याला. म्हणजे तेजा तिकडे गेली तरच आपला प्लॅन सक्सेस होऊ शकतो ना. नहीं मिठू यार, मैं इसकी जान जोखिम में नहीं डाल सकता. कुछ कुछ हो गया मतलब. एक मिनिट हर्षित दादा, प्लीज काम डाऊन. हे बघा, आमच्यासाठी तेजाताईंची सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे. पण आता दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. आणि ती इतर मुलींना ज्या मार्गाने पाठवते परदेशात, तसंच ती तेजाताईंना सुद्धा पाठवणार. तेजाताई एकदा का त्या मुलींच्या टोळीत गेल्या ना, की ती लोकेशन कुठे आहे, तिथे जाऊन काय काय होतं, या सगळ्याचे आपल्याकडे प्रूफ्स येते. आणि एकदा का सगळे पुरावे आपल्याकडे असले तर त्या मंजुषाला आपण रंगे हात पकडू शकू. वदरिता, ये आप जो कह रही है वो मैं समझ रहा हूँ, लेकिन मला तेजाच्या सेफ्टीची भीती वाटते. कुछ ऊपर नीचे हो गया तो मतलब मैं सोच भी नहीं सकता. हर्षित, ऐक ना, हे बघ, तू तू नको टेन्शन घेऊस. तुला माझ्यावर आणि माझ्या मैत्रिणींवर विश्वास आहे ना? माझा आहे. प्लीज आमच्या मैत्रीवर विश्वास ठेव. माझ्या मैत्रिणी मला काहीही होऊ देणार नाहीत. आणि फक्त त्या नाही, तू पण आहेस ना. तू असताना मला काय होणार आहे? डोंट वरी. कोण कोण आहे? समोर या. मला भास झाला कपेल वाचण्याचा. कोण आहे? समोर या. उल्लू, हे काय? हे सोड सोड. उल्लू, काय झालं? काय? तुम्ही होता बाहेर. उल्लू, ऐक, मी म्हटलं तुला सरप्राईज द्यावं म्हणून. सरप्राईज? सॉरी घाबरले ना मी. कळतं का तुम्हाला काही? सॉरी 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 सॉरी. काय झालं तुला एवढं घाबरायला? हे सगळं सोडा. तुम्ही आता अचानक कसे काय आलात? ट्रीटमेंट नीट झाली ना? औषधं वगैरे ऑल ओके? वल्लू, सगळं सांगतो, तू आधी शांत हो. सॉरी, एवढं का घाबरलीस? काही नाही. माय सासूबाई? आई, तू
काय पण प्रेम ओतू चाललंय आणि ते बी सपशेल दरवाजा उघडा टाकीस हा? काय ती चिपका चिपकी जरा बी लाजाने राहिल्या तुम्हाला हा? तुला पण नेमकं आत्ताच यायचं होतं का? जरा म्हणून सुखाने जगू देणार नाहीयेस तू. नाही हो, एवढे दिवस मिळाला नाही या लेकांत, तरी बी आई आली तर यांचं थोबाड वाकडं ते वाकडच. इथल्या दिवसांनी आली मी आडी, पण कोण आले काही कौतुक आहे का त्याचं? नाही, यांचं सुरू आपलं चिपका चिपकी. काही खरं नाही रे देवा, तेच पाहिजंय. कुणालाच कौतुक नाही येता, अगदी कुणालाच. तू इतकी मेहनत करतेस, मरमर करतेस, कुणालाच परवा नाहीये ग तुझी. पण शेवंता, तू काळजी करू नकोस. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. मला तुझ्यासाठी खूप वाटतं ग. आपण ना एक काम करूया, आज संध्याकाळी आपण माझ्या मोठ्या साहेबांकडे जाऊया. ते तुला एका चांगल्या ठिकाणी परदेशात नोकरी देतील. भलं होईल तुझं. काय म्हणतात आई? खरंच धन्यवाद हा. आलेच. हॅलो, मी सांगते ते नीट ऐकायचं. वाशीच्या आसपास एका आडगावात आपलं जे गोडाऊन आहे तिथे जायचं. त्याच पिंजऱ्यात सगळे पाखर आहेत. आजच सगळ्यांना बाहेर काढायचंय आणि यावेळी मला कोणतीही चूक नको आहे. मापात पाप आवडत नाही मला. मी लोकेशन पाठवते, योग्य वेळी तिथे पोहोचा. शेवंता, माझ्यासाठी जरा चहा ठेव, मला आता बाहेर जायचंय. लोकेशन सेंड. आला लोकेशन. चला आता आपल्याला पटकन निघायला हवा. हो चला. ए काय काय कुठे निघूया? तू कशाला येतेस? ही ना, हिचं पिल्लू ना पोलीस किंवा डिटेक्टिव्ह होणार आहे नंतर. कुठेही जायचं असेल ना अशा कामाला की चला ही रेडी. श्वेताचं असं म्हणणं आहे की तू आता इथे घरी बस, तू यायचं नाहीयेस आमच्याबरोबर. मिठू, श्वेताचं म्हणणं मला कळलंय, पण माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये माझी खरंच काहीच हेल्प होऊ शकलेली नाहीये तुम्हाला कोणाला. त्यामुळे मी आत्ता एकदम ठणठणीत आहे, त्यामुळे आपण जाऊया प्लीज, लवकर निघूया. अरे पण बरं ठीक आहे, चला 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 निघा. ए काय, कुठं जायचं प्लॅनिंग चाललंय? अजिबात काही प्लॅनिंग करायचं नाही, कारण आम्ही 31 साठी एक मस्तपैकी जबराट प्लॅनिंग केलेलं आहे. येस, आणि त्यात तुम्हा सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. आता तयारी करा, काय की आपला 31चा प्लॅन ऑन आहे. अरे आले आले आपले प्लॅनर आले. अरे हर्षित, मी यांना आपल्या 31च्या प्लॅन बद्दल सांगत होतो, तू पण जरा टिप्स दे ना. या बघ ना, या चालल्यात कुठेतरी बाहेर, ओरड त्यांना. हाँ, तो मैं ये सोच रहा था कि अपना 31 का प्लान लेट नाइट है ना, तो आप सब गर्ल्स किसी अच्छे से पार्लर में जाइए, अच्छे से तैयार होके आइए, चांगले चांगले कपडे घाला आणि डायरेक्टली आपण रात्रीच भेटूया, है ना? अच्छा प्लॅन आहे ना? हो हो, मी तेच म्हणत होते. आम्ही तेच बोलत होतो, आम्ही सुद्धा तिथेच जात होतो. हो ना श्वेता ताई? हो हो हो. मस्त मस्त प्लॅन आहे हर्षित, व्हेरी गुड. काय की तुम्ही सगळ्यांनी तयारी करा, आम्ही पार्टीची तयारी करतो. हर्षित,
हे तुझे जे काही प्लॅन्स असतात ना त्याला मी कशी दाद देऊ ना कळतच नाही मला. वा 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 वा. पण आपण पण तयारी करूया काय. आपण पण ह्यांच्यापेक्षा जास्त छान भारी दिसलं पाहिजे की नाही. करूया तयारी. मस्त दिसाल तुम्ही. आता आम्हाला सलून मध्ये जायला उशीर होतोय. चला 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 चला. प्रेरणा लवकर आहे हा. हो. आणि ऐक ठीक आहे, घेईल ती काळजी घेईल. अरे चलो बाय बाय बाय. चलो अंदर जाते हैं, अपना प्लानिंग करते हैं. चल. शेवंता चल मी निघते, जरा महत्वाचं काम आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी येईपर्यंत तू इथेच थांब. तुम्ही काय जात असताई? म्हणजे आश्रमात जातस काय? असं का विचारतेस? तू येतेस का माझ्यासोबत? नाही नाही ताई, ते म्हणजे मग अंदाज आला असता ना वाईज की तुम्ही कधी परत येणार आहे ते, म्हणून विचारलंय. आश्रमात नाही जाते, पण दुसरं एक महत्वाचं काम आहे, तिथे जायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू घरीच थांब. आलेच. चहा? नको, आता खूप उशीर होतोय, निघते. एक सेकंड. हॅलो. वल्लरी ऐक, हा तेजाताई बोला. ती मंजुष आहे ना, ती आत्ताच घराच्या बाहेर पडली आहे. तेजाताई डोंट वरी, आम्ही आता तिथेच जायला निघालोय. वाशीमध्ये कुठेतरी कुठल्या तरी गोडाऊनला गेली आहे बहुतेक. आपल्याला लवकरात लवकर त्या मुलींना वाचवलं पाहिजे वल्लरी. मी लोकेशन ऑलरेडी पाठवलंय बघ तुम्हाला. हो, तुझे लोकेशन पाठवलंय ना, ते मॅपवर टाकलंय. 1.5 तास दाखवतो, आम्ही पोचतो. गुड. हे बघ आम्ही पोहोचतो तिथे व्यवस्थित, पण तू काळजी घे स्वतःची, सावध राहा प्लीज. हो तेजाताई, प्लीज बी अलर्ट. आणि काही वेगळी हालचाल वाटली तर प्लीज आम्हाला फोन करून कळवा. हा, आता आम्ही निघतोय. बाय. हो ठीक आहे, चालेल. बाय. बाय. चला निघूया आपण. हे आपण हे जे काय प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करतो ना, रिफ्रेशिंग वाटतं ना. ही एनर्जी येते ना अशी. एकदम बरोबर, एकदम बरोबर. पण तुम्हाला माहितीये का, वल्लनचं नवीन वर्ष चांगलं जावं म्हणून मी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिला छान गिफ्ट द्या. हे काय रे? तिच्या आवडीचं पुस्तक. वा वा वा. हे हर्षित, तू काय देणार आहे रे? यार तेजाला काय गिफ्ट देऊ ना मला समजत नाही यार. मतलब मी जे देतो ते तिला आवडत नाही आणि तिला जे आवडतं ते मला पटत नाही. एक काम कर ना, तू ना तिला बर्फाची लादी दे. म्हणजे काय, ती डोक्यावर ठेवल्याने थंड होईल. कैलास, तू काय देणार गिफ्ट? मी आहे ना यावेळेस काहीतरी वेगळंच देणार आहे. काय रे? सरप्राईज आहे, सरप्राईज. अरे सरप्राईज आहे, दिल्यानंतर कळेलच. सांग ना, ते मज्जा येते. ए माझं सोड, तू काय देणार आहेस ते सांग. मी तर एकदम हटके गिफ्ट देणार आहे. अरे वा यार. मी तिला वेगवेगळी लोणची देणार आहे. अरे म्हणजे तिला लोणचं खायच्या डोळ्या लागलेत ना, म्हणून. म्हणजे काय, ती लोणचं खायला खुश होईल. ती पण खुश, पिल्लू पण खुश.